नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा. आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार मी त्यांच्या तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे. आता आपल्यासोबत आज उस्मानाबाद, धाराशिव, कळंब विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार जे आहेत अजितदादा पिंगळे आपल्यासोबत आहेत. नमस्कार दादा, टुडे समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात. आज शेवटचा दिवस होता अर्ज काढून घेण्याचा. काय सांगाल, तुमची काय पहिली प्रतिक्रिया काय असेल? नमस्कार, मी अजित बाप्पासाहेब पिंगळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि महायुतीचे सर्व घटक पक्षाचे राज्याचे प्रमुख नेते यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे. अच्छा, कशी तयारी करणार आता तुम्ही? काही अपक्ष अर्ज भरले होते, आज त्यांनी काढून पण घेतले. पक्षातलेच होते पदाधिकारी, त्यांनी काढले. मग आता पुढं कसं नियोजन आहे तुमचं? आता काही भारतीय जनता पार्टीचे काही होते, काही आपले शिवसेनेचे होते, म्हणजे महायुतीतले जे काही आमच्या सहकार्याने अर्ज भरले होते त्यांनी सगळ्यांनी अर्ज काढून घेतल्यामुळं आमच्यामध्ये आता कुठली नाराजी, कुठली काही अडचण राहिलेली नाही. आता एक संघपणे महायुती म्हणून इथल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार. अच्छा, कसं तुम्हाला ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस कसा प्रतिसाद होता लोकांचा, म्हणजे तुमच्याबद्दल? असं काय, उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस अत्यंत चांगला प्रतिसाद होता. आणि याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मी मुळामध्ये वयाच्या 12व्या वर्षी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचे अग्रलेख वाचून एक तयार झालेला वैचारिक कार्यकर्ता आहे. मला काहीतरी मिळावं, मला कुठल्या पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून शिवसेनेत गेलो अशा प्रकारचा शिवसैनिक नाही. सातत्यानं मी 29 वर्ष शिवसेना पक्षामध्ये काम केलं आणि त्या पक्षामध्ये शिवसेनेच्या बाहेरून काहीतरी मिळवण्यासाठी आलेल्या लोकांमुळं आमच्यावर कुठंतरी अन्याय होत होता, म्हणून गेल्या वेळेस मी अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली. आणि त्यानंतर बाहेर पडल्यानंतर कुठंतरी वैचारिक भूमिका सारखी आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो होतो. तिथं सुद्धा मी काही मिळवण्यासाठी गेलो नव्हतो. त्यामुळं मला या 35 वर्षाच्या राजकीय जडणघडणीमध्ये जेवढ्या लोकांचा संपर्क आला आहे तेवढे सगळ्या लोकांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. आणि या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच आमच्या जुने शिवसैनिक असतील, भाजपाचे असतील किंवा इतर पक्षाचे सुद्धा जे लोक आहेत त्यांच्याकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो. अच्छा, तुम्हाला उमेदवार तर जाहीर झाले तर तुमचे अजेंडा काय असणार, तुमचे मुद्दे काय असणार प्रचाराचे? तुमचे प्रचार ज्यावेळेस तुम्ही सुरू करणार आहेत आणि प्रचाराचा पहिला मुद्दा काय असणार आहे, महत्वाचा मुद्दा काय असणार? प्रचाराचे मुद्दे सर्व आमचे प्रचाराचे महायुतीचे मुद्देही विकासाचे असणार आहेत. समोरच्या लोकांना विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही म्हणून निवडणूक कुठंतरी दरवेळा भरकटून नेण्याचं ते काम करतात. कारण की गेल्या जवळपास अडीच वर्ष पूर्ण होत आले या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर. आपल्याला कुणालाच वाटलं नसेल आणि 50 वर्षामध्ये जेवढ्या गोष्टी मिळाल्या नाहीत तेवढ्या गोष्टी या सरकारनं जवळपास 2.5 वर्ष सुद्धा पूर्ण झाले नाहीत त्या कालखंडामध्ये देण्याचं काम केलंय. आणि अशा राज्यस्तरावरच्या तर वेगवेगळ्या योजना असू द्यात, प्रत्येक वेळा आपण ऐकतो रेल्वे का रखडली होती, राज्यानं रेल्वेचा हिस्साचे पैसे दिले नव्हते, त्यावेळेसचे जे परिवहन खात्याचे मंत्री होते त्यांच्यावर विधानसभेमध्ये हक्कभंग सुद्धा त्याच्यासाठी आणण्यात आला होता. विधानसभेमध्ये दिलेले प्रश्नाची उत्तरं सुद्धा त्यांनी पाळली नव्हती. आणि ज्यावेळेस हे सरकार आलं त्यावेळेस 50% रेल्वेचा जो वाटा राज्य सरकारनं द्यावा लागतो तो दिला. परत कृष्णा खोऱ्याच्या कामाचं असेल, कवडगाव MIDC असेल, याच्या पुढं म्हणलं तर आपल्या धाराशिव शहराचा ज्वलंत प्रश्न जो होता वर्ग 2च्या जमिनीचा, असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नासाठी एक पिढी लोक झटायले आणि ते प्रश्न ह्या 2 वर्षात मार्गी लागलेत. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपल्या विद्यमान आमदार साहेबांचं काम काय, तर काम काहीच नाही. 5 वर्षातलं काम काय, तर काम काहीच नाही. त्यांचं काम काय आहे की एखाद्याच्या लग्नाला बोलवलं तर लग्नाला जायचं. बरं, लग्नाला जाणं चांगली गोष्ट आहे, पण ज्याला शुभ आशीर्वाद देऊन आपण आलो, ज्याच्या लग्नाला गेलो, उद्या ते बेरोजगार आहे का त्याला रोजगार मिळवून दिलाय हे बघायचं नाही. फक्त जायचा, एक फोटो काढायचा आणि समाज माध्यमावर टाकायचा. ह्याच्यापेक्षा काही काम तर केलं नाही. पण आपण आता धाराशिव शहरामध्ये बसलो, अत्यंत दयनीय आणि वाईट अवस्था या धाराशिव शहरातल्या रस्त्याची झाली. ती फक्त यांच्या
टक्केवारीच्या राजकारणामुळे झाली. म्हणजे ह्यांच्यापासून घडलं तर काय नाही, पण चांगल्या शहराचं वाटोळ करायचं काम ह्यांनी केलं. तुमच्यावर पण टीका केली जाते. हो, केली जाते ना. आता टीका करण्यासाठी त्यांची अशी परिस्थिती झाली, त्यांच्याकडे माझ्यावर टीका करण्यासारखं दुसरं काय नाही. माझे वडील कुठं साखर कारखान्याचे चेअरमन नव्हते, अगर मी 5 वर्षाचे कुठं आमदारकीत हे केलेलं नाही, माझ्याकडे म्हणजे असं कुठलं मोठं पद नव्हतं. ती व्यक्तिगत पातळीवर आलेत आणि ती व्यक्तिगत पातळीवर मी कसा आहे काय नाही ही माझी कळमची जनता पूर्णपणे ओळखते. पण ह्यांनी टीका करायला तरी एखादा साधू संत सोडायला पाहिजे होता. तर त्यांनी असा माणूस सोडलाय की ह्यांना कळंब तालुक्यामध्ये फिरायला माणूस नाही, म्हणून त्यांनी एक सकाळी 7 वाजता ज्याला थोडी टाकली नाही तर व्हायब्रेशन होतंय असा माणूस हुडकलाय, त्याला 5,000 रुपये रोजानं लावले आणि त्याच्यामार्फत टीका करले. त्याच्यामुळं त्यांनी पातळी सोडली, मी सोडणार नाही. त्यांचे काय धंदे आहेत काय नाही माझ्याकडे सगळं त्यांची सामुग्री. पण ही निवडणूक मला वेगळ्या अँगलनं वेगळ्या स्तरावर न्यायची नाही. मला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर, आणि ह्यांनी जी एक फेक नेरेटिव्ह केलाय की मी निष्ठावंत शिवसैनिक, ह्या मुद्द्यावर मला निवडणूक न्यायची. निष्ठावंत शिवसैनिक कोणाला म्हणायचं की ह्या आमदार महोदयांनी स्वतःला बी फॉर्म मिळण्याच्या अगोदर 1 मिनिट सुद्धा शिवसैनिक म्हणून काम केलेलं नाही. ही कशाचे निष्ठावंत शिवसैनिक? आम्ही जेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं, आम्ही शालेय जीवनात होतो त्यावेळेस बाळासाहेबांच्या विचारानं शिवसैनिक झालो. आणि ह्यांना ज्या डॉक्टर साहेबांनी वेळोवेळी पदं दिली, मोठं केले, जीवनराव गोरेंनी पदं दिली, मोठं केले, त्या जीवनराव गोरेच्या मुलाला तिकीट मिळाल्यावर बी फॉर्म घेतल्यापासूनच शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकाची व्याख्याच काय मला माहित नाही. आणि खरे निष्ठावंत शिवसैनिक आहेत कुठं गेले तर सुरत बॉर्डर पर्यंत गेले. आता त्या बिचारा खासदार साहेबांचीच मला क्यू यायला लागली. कालच्या भाषणात खासदार साहेब काय म्हणले की कैलास दादा म्हणले तिथलं काय चाललंय ती सांगायला उद्धव साहेबाला गेले. ते म्हणले तिथं काय चाललंय कळायले ती आपल्या नेत्याला खबर करायची. मग तेवढी खबर करायची होती तर मग शेवट शपथविधीच्या टायमाला बाहेर निघायचं ना, मग राहायचं पुढं सोबत. पण कशामुळं गेले कशामुळं आले आता मी इथं बोलणार नाही, पण सगळ्या लोकांमध्ये चर्चा आहे, सगळ्या लोकांनी ओळखून सोडलेले की मला बळजबरीने लिहिलं. काय लहान लेकरू का बळजबरीने न्यायला? सुरतच्या तुम्ही गुजरातच्या बॉर्डर पर्यंत गेलो म्हणून सांगते, तिथून माघारी मी पळून आलो. ही सगळी ड्रामेबाजी. तर त्याच्या पाठीमागची काय काय नाही ती त्यांच्याच जीवाला माहिती. पण त्यांनी त्यांच्यासारख्या माणसानं मी खरा निष्ठावंत आहे हे बोलणं योग्य नाही. अच्छा, मग आता पुढे कशी दिशा आहे तुमची? आता निवडणुकीत प्रचार सभा सुरू करणार आहेत तुम्ही? आता मुख्यमंत्री येणार आहे तिथं? हो, मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. आमचा फोकस या धाराशिव विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. या धाराशिव विधानसंघामध्ये भरीव असा निधी आला पाहिजे. या धाराशिव विधानसभा मतदारसंघातल्या तरुणांच्या हाताला काम मिळवण्यासाठी इथं मोठे प्रोजेक्ट आले पाहिजेत. साहेब, लाज वाटते. आपल्या जिल्ह्यातले नेते मंडळी हे आमदार पुण्याला जाऊन कार्यक्रम घेतात. जी लोक इथं त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून पुण्याला जाऊन रोजीरोटी करतात, त्यांचे जाऊन मेळावे घेतात आणि त्यांना विनंती करतात तुम्ही इकडं मतदानाला या. पण ती लोक पुण्याला का त्यांना जायची वेळ आली? आणि प्रत्येक गोष्ट झाली की दुसऱ्यावर नावं ठेवायची. अहो, तुम्ही मी सत्तेत येऊन बरेच दिवस झाला ना, की हे 5 वर्ष आमदार होते, त्याच्या अगोदर खासदार साहेब होते, त्याच्या अगोदर ते आता ते जे तुम्ही भाड्यानं लावलेला माणूस आहे ती आमदार होता. असे होते ना. ह्यांच्या कारकिर्दीत ह्यांनी काय दिवे लावले हे सांगायला पाहिजे. प्रत्येक वेळा काय बी आलं की दुसऱ्यावर ठोकून मोकळं व्हायचं. अशानं जनता इथं भुलत नाही आणि प्रत्येक वेळा कुठली ना कुठली सहानुभूती घ्यायची, काहीतरी करायचं. अशानं काम होत नाही साहेब. काहीतरी इथं कन्स्ट्रक्टिव्ह काम इथं करावं लागणार आहे आम्हाला. अच्छा, काय आव्हान कराल तुम्ही आता? आणि मी जनतेला एकच आव्हान करेल की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या तिघाच्या नेतृत्वाखालील सरकारनं अनेक योजना, आणि जनता आता एवढी हुशार झाली की योजना सांगायचं म्हणलं तर वेळ पुरवणार नाही. आपली सगळ्यात महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय झालेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर महिलासाठी ST प्रवासामध्ये अर्ध तिकीट असेल, त्याचबरोबर महिलांना 3 वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल, पुन्हा लखपती दिदी योजना असेल, पुन्हा मुलगी जन्मल्यानंतर ते मुलीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या खात्यावर वेगवेगळ्या टप्प्यातून 1 लाख रुपये टाकण्याची योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज शेतीसाठी शेतीपंपासाठी देण्याची योजना आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा देणार राज्यातलं हे पहिलं सरकार आहे, वेगवेगळे अनुदान शेतकऱ्याला देणारं हे सरकार आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजातील 1 लाख तरुणांना मागच्या
महाविकास आघाडीच्या कारकिर्दीतली माहिती काढा आणि आत्ताची काढा. ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 लाख लोकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना बिगर व्याजी कर्ज उपलब्ध करून देऊन 1 लाख मराठा तरुणांना त्या ठिकाणी उद्योजक बनवण्याचं काम ह्या सरकारने केले. त्याचबरोबर इतर सर्व समाजाच्या महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या योजना देण्याचं आणि थेट लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम ह्या सरकारने केलंय. त्यामुळं माझी सर्व जनतेला आपल्या माध्यमातून मी एकच विनंती करणार आहे की हे लोक फक्त निवडणुकीमध्ये काहीतरी ड्रामेबाजी तयार करून निवडून येतात आणि स्वतःचं त्या ठिकाणी फक्त स्वतःचा स्वार्थ आणि जवळ घेतलेले एक कळंब तालुक्यात 1-2 गुत्तेदार आहेत, धाराशिव तालुक्यात 1-2 गुत्तेदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्याचा सुद्धा विचार नाही. मी त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा आवाहन करेल की तुम्ही खरं आत्मचिंतन करा की ह्यांनी फक्त वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून स्वतः तर काय आणायचं नाही, पण आलेल्या कामाची अधिकाऱ्याकडून टेंडर मॅनेज करून टक्केवारी घ्यायची, ह्याच्याशिवाय ह्यांनी काय केलं नाही. त्यामुळं एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे मी आणि खरंच मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की 1990-95च्या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये अत्यंत सामान्य घरातली लोक उचलून त्यांना कुठंतरी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं काम केलं होतं. आणि आज खरंच मी सांगतो की आज मला खरोखर बाळासाहेबांची आठवण येते की ती मागचं सर्कल फिरून वापस आल्यासारखं माझ्यासारख्या अत्यंत सामान्य घरच्या माणसाला माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी या उमेदवारीच्या लायक या ठिकाणी समजलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी सर्व जनतेला कळकळीची विनंती करणार आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत संघर्षातून कधी संसाराचा प्रपंचाचा विचार न करता या वैचारिक विचारधारेचं काम केलंय. शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय आणि माझ्या त्या कामाला न्याय पक्षश्रेष्ठीने दिलाय. त्यामुळं आता कर्तव्य आमच्या मायबाप जनतेचं आहे. त्यामुळं मी जनतेला विनंती करणार आहे की तुम्ही जर पक्षश्रेष्ठीने जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, आपण जर मला आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करायची संधी दिली तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज या माध्यमातून जाईल आणि नक्कीच आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढं काही करणं होईल. उगा मी मोठ्या मोठ्या गप्पा सांगणार नाही. 50,000 लोकांना रोजगार देतो म्हणायचं निवडणूक आली की प्रत्यक्षात आपल्या घरातल्या 5-4 लोकांना रोजगार द्यायचा असं काही मी करणार नाही. पण तळमळीनं ह्या आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा, लोकांच्या हाताला काम मिळावं आणि प्रत्येक माणसाचं जीवनमान उंचावावं यासाठी मी प्रयत्न करेन. एक प्रश्न राहिला मध्ये बोलताना आपल्याला, नवरात्रामध्ये तुम्ही पायी यात्रा काढली होती, माजी खासदार आणि चिरंजीव तुम्ही पण होते सोबत, साकडं घातलं होतं तुळजाभवानी, पूर्ण झालं नाही? मी तुळजाभवानीला आणखीनही सांगतो की मी माझी पदयात्रा त्यावेळेस तुम्ही पण आला होतात की माझ्या त्या पदयात्रेचा उद्देश असा होता की एवढ्या चांगल्या क्रांतिकारी आणि कल्याणकारी योजना या सरकारनं राबवल्यात आणि आपण कुठंतरी धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत. आपण देवाला म्हणतो, आई तुळजाभवानी पांडुरंगावर निश्चिम श्रद्धा असणाऱ्यापैकी मी आहे. त्यामुळं मी आमच्या कळंब तालुक्यातील रोकडेश्वरी मंदिरापासून ते तुळजाभवानी मंदिरापर्यंत सलग 4 दिवस 90 किलोमीटरचा टप्पा असणारी पदयात्रा काढली होती. माझ्या त्या पदयात्रेचा स्पष्ट असं होतं की मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं होतं की एवढ्या महिलांसाठी चांगल्या योजना राबवणारे हे सरकार आहे, शेतकऱ्यासाठी चांगल्या योजना राबवणारं सरकार आहे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार येऊ दे म्हणून मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं होतं. आणि मला नक्कीच खात्री की आई तुळजाभवानी माझं साकडं या ठिकाणी नक्कीच पूर्ण करेल. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद लावेल आणि महायुतीचं नक्कीच या राज्यामध्ये सरकार येईल. अच्छा, बघा, हे महायुतीचे उमेदवार अजितदादा पिंगळे होते, त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली. आता निवडणूक लागलेली आहे, निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची आज पहिली प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे. या मतदारसंघात जाणार आहे, वेगवेगळ्या गावात जाणार आहे, वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट करणार आहे मी. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.